आपण दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तसा निर्णय सरकार जाहीर करेल असं ते म्हणाले। मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिल्या। सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला तात्काळ संमती दिल्याची माहिती सुद्धा मिळते। आजची जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नेमक्या काय सूचना दिल्या याबाबतची ही बातमी आपण बघतोय। दुष्काळाच्या सगळ्या सवलती लागू करणार असं म्हटलंय। ओला दुष्काळाची टर्म नाहीये आणि त्यामुळे आपण दुष्काळाच्या वेळेला ज्या कुठल्या मदती दिल्या जातात ती सगळी मदत आपण देणार आहोत, तसा थेट निर्णय सरकार जाहीर करणार आहे असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। आणि या सगळ्याला मंत्रिमंडळातल्या सुद्धा सगळ्या सदस्यांनी तातडीनं संमती दिल्याचं समजतंय। याबाबत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली, मात्र ही बैठक सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना मंत्र्यांना आहेत। यावेळी म्हणाले आपण दुष्काळाच्या सर्व सवलती आहेत त्या लागू करू, तसा निर्णय सरकार जाहीर देखील करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि सुरू झाले। त्या दरम्यान सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला संमती दिली। आपण पाहिलं असेल तर राज्यात सध्या पूरस्थिती आहे, अनेक भागात जे आहे तो मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जवळपास 26 जिल्ह्यांना या पूरस्थितीचा फटका बसला, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून घेतली। मात्र त्याआधी आपण लवकर सरकार शेतकऱ्यांना मदत करत असतं मुख्यमंत्र्यांनी देखील माध्यमांशी बोलताना सांगितलं। त्यानुसार कार्यवाही देखील वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत।